नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे VRM स्टुडिओ मध्ये. आणि आज आपण जाणार आहोत, कुठं जाणार आहोत वेदांश? आपण मासे बघायला. कुठला कुठला मासा आवडतो तुला बाळा? हे वाला. कुठल्या कलरचा मासा आहे हा? हे येलो कलरचा. येलो कलरचा आहे का? खूपच सुंदर आहे मित्रांनो. आणि याच्यामधला कुठला आवडला? खूप छान छान कलरचे मासे आहेत मित्रांनो. लातूर मध्ये मी नुकताच सोलापूरहून लातूरला शिफ्ट झालोय आणि माझा मुलगा वेदांश म्हणाला की पप्पा चला आज आपण ॲक्वेरियम मध्ये जाऊया. तसं लातूरमध्ये ॲक्वेरियम नाही आहे, परंतु एक मूव्हिंग ॲक्वेरियम या ठिकाणी आलेलं होतं, म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे तसेच मोठे मासेही इथे पाहायला मिळत होते. हा कुठला मासा आहे वेदांश? काय नाव या माशाचं तुला माहिती आहे का? काय आहे? काही नाही का? बर, पहा मित्रांनो, खूपच सुंदर असे मासे. आणि लहान मुलांना खूप आवड असते. म्हणजे लहान मुले हे तसं विचार केला तर जास्त जिज्ञासू असतात. म्हणजे त्यांना नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची तशी खूप इच्छा असते. एकदा वय झाल्यानंतर माणसाला तेवढा अशा गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ज्यातून आपल्याला आनंद मिळतो तशा गोष्टींमध्ये तसा तेवढा रस नसतो. परंतु छोट्या मुलांना कसं आहे, एकदम खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना एक खूप आनंद मिळतो. आणि विशेष गोष्ट म्हणजे ते त्यावर विचार करतात, बाबा हे आपण मनुष्य प्राणी कसा राहतो, बाकीचे प्राणी कसे राहतात, पाण्यामध्ये मासा राहतो तो काय खात असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न वेदांशी मला नेहमी विचारत असतो. आणि हा बघा, हा तर वेगळ्याच प्रकारचा म्हणजे मगरीसारखा दिसणारा हा मासा आहे. याचं नाव तसं म्हणजे तेवढं आपल्याला ज्ञान नाही आहे माशाबद्दल, परंतु अतिशय सुंदर असे मासे आहेत. हा बघा, मोठमोठ्या मिशांचा मासा. ही इतरही काही मासे आहेत. आणि हे बघा, बटरफ्लाय मासे. एकदम म्हणजे जसं जमिनीवरती फुलपाखरं असतात तशी ही जणू काय पाण्यामधली फुलपाखरं अशीच काही ही मासे आहेत, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या प्रजातींची. आणि मत्स्यदर्शन बघा, हा खूप मोठा मासा आहे, पांढऱ्या कलरचा. बघा डोळे कसे आहेत. निसर्गाची किमयाच काही वेगळी आहे मित्रांनो. मनुष्य प्राणी नवनवीन शोध लावेल, परंतु निसर्गाशी म्हणजे निसर्गाला चॅलेंज तो करू शकत नाही, एवढी निसर्गाची किमया. बघा, म्हणजे एकच मासा नावाचाच एक प्राणी आहे, परंतु त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रजातीत, छोटा मासा, मोठा मासा, वेगवेगळ्या कलरचा मासा, वेगवेगळ्या आकाराचा मासा. खरंच कमाल आहे त्या सृष्टीच्या विधात्याची. आणि अशा प्रकारची सुंदर जीवसृष्टी निर्माण केली. आणि तसं पाहिलं तर मित्रांनो, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाण हे म्हणजे 70% अधिक हे पाणी आहे. आणि त्या पाण्यामध्ये म्हणजे पृथ्वीवर आपण जिथं मनुष्य प्राणी राहतो त्यापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी असू शकते. त्याचा शोध शास्त्रज्ञ नेहमीच घेत असतात. खूपच सुंदर असे हे मासे आहेत. पहा काय मासा आहे, सुंदर असा मासा आहे. सुंदर प्रकारचे हे मासे आहेत. आहे काय आहे हा मित्रा? खेकडा. खेकडा आहे का? पहा, सुंदर प्रकारचा हा खेकडा आहे. अतिशय सुंदर असं हे सारं या ॲक्वेरियम मधील वातावरण आहे. वाह, काय सुंदर मासा आहे. प्राण्यांची जीवसृष्टी काही वेगळीच आहे. आणि हा बघा, हा मोठा टब आहे. आणि या टब मध्ये जसे आपण काचेमध्ये जे मासे पाहिले तसे जे मोठे मासे आहेत ते या खुल्या वातावरणात, म्हणजे या खुला जो हा टब आहे या टब मध्ये हे मासे ठेवलेले आहेत. आणि आपण खूप अत्यंत जवळून ह्या माशांना पाहू शकतो.
अतिशय सुंदर. आणि यानंतर पुढे कुठं जायचं वेदांश आपल्याला? गुफे. गुफेमध्ये. ही माशांची गुफा बनवली आहे. म्हणजे आपण साईडला मासे पाहिले, खाली मासे पाहिले, पण इथं आपल्या डोक्याच्या वरती मासे आहेत. काहीतरी वेगळाच अनुभव आहे हा. म्हणजे आपल्या डोक्याच्या वरती, म्हणजे जणू काय आपण समुद्रामध्येच आहोत, पाण्यामध्येच आहोत, अशा प्रकारचं हे वातावरण आहे. हा बघा, हा खूप मोठा मासा आहे, खूप मोठा. जणू काय मगरच आहे असं ह्या माशाचं तोंड आहे. खूपच मोठा आहे. हा काचेमध्ये असल्यामुळे तेवढं काही वाटत नाही, परंतु तो अचानक जर आपल्या समोर आला पाण्यामध्ये तर नवीन माणूस त्याला घाबरू देखील शकतो. हे बघा, आता हा जो पूल आहे, हा पूलच पूर्ण काचेचा आहे आणि या काचेच्या आतमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मासे. तर चला मग मित्रांनो, खूप चांगला आजचा टूर झाला आहे. वेदांश पण खुश झाला आहे. चला मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी VRM स्टुडिओला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.